हळूहळू स्वामी समर्थ यांच्याबद्दलची बातमी सर्वत्र पसरू लागली. लोक दूरदूरून येऊ लागले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, हे कोण आहेत? कोणी दुःखी मन घेऊन येत असे, तर कोणी उत्तरांच्या शोधात. पण त्यांच्या जवळ बसल्यावर लोकांना एक वेगळीच शांतता जाणवू लागली. आणि हळूहळू लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला की ही काही साधी गोष्ट नाही, ही एक दिव्य शक्ती आहे. स्वामी समर्थ जास्त बोलत नसत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत एक खोल अर्थ दडलेला होता. ते कधी साध्या शब्दात सांगत, तर कधी फक्त शांततेत उत्तर देत. आणि आश्चर्य म्हणजे लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत होती. त्यांच्या शिकवणीत एकच गोष्ट होती, विश्वास, संयम आणि श्रद्धा. आणि ज्यांनी हे समजून घेतलं, त्यांचं आयुष्य हळूहळू बदलत गेलं. पण अजूनही एक प्रश्न बाकी आहे, स्वामी समर्थ खरोखर कोण होते? हे जाणून घेण्यासाठी पुढील अध्याय नक्की पहा. स्वामी समर्थांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या प्लेलिस्टमधील आधीचे अध्याय पाहायला विसरू नका. पुढील भागात आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची खरी ओळख, रहस्य वाढतं आणि भक्त आणि स्वामींचं नातं, श्रद्धेची पराकाष्ठा. लवकरच भेटूया पुढील अध्यायात.